आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यात शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं रात्रभर आंदोलन सुरू आहे। 258 पदांसह महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या किंवा 25 तारखेची परीक्षा पुढे ढकला या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक माहिती या आंदोलनासंदर्भात? प्रणिता, अगदी बरोबर आहे। खरं तर काल रात्री 9 वाजता हे सगळे एमपीएससी आंदोलक जे आहेत ते पुण्यातल्या शास्त्रीय रस्त्यावरती जमलेले होते। मात्र रात्रभर हे सगळे विद्यार्थी जे आहेत याच परिसरामध्ये थांबून होते। रात्री विद्यार्थ्यांची गर्दी होती, मात्र आता सकाळी काहीसे विद्यार्थी जे आहेत ते कमी झालेले आहेत। कदाचित काही वेळानंतर इथली विद्यार्थी आंदोलकांची संख्या जी आहे ती वाढू शकते। मात्र मध्यरात्री 1:15 वाजता एमपीएससी आयोगाने एक ट्विट जे आहे ते केलेलं आणि ट्विटद्वारे एमपीएससी आयोगाने कळवलेलं आहे की कृषी संवर्गाची वेगळी परीक्षा जी आहे त्याची जाहिरात 2-3 दिवसांमध्ये आम्ही प्रसिद्ध करू। मात्र आयोगाचा निर्णय विद्यार्थ्यांना मान्य आहे का हे आपण थेट विद्यार्थ्यांना विचारणार आहोत। ताई, मला सांग, एमपीएससी आयोगानं रात्री 1:15 वाजता ट्विट केलं। आयोगाचं असं म्हणणं आहे की याच संवर्गाची आम्ही जाहिरात जी आहे ती 2 दिवसांमध्ये प्रसिद्ध करू। आयोगाचा निर्णय मान्य आहे का? आम्हाला मान्य नाही आहे आयोगाचा निर्णय, कारण की सन 2024 साठी 258 ॲग्रीच्या जागा मान्य झालेल्या आहेत। आणि अधिक अपडेट तुमच्याकडून?